नमस्कार. मी ग्रँड मास्टर छाया पाटील, इटर्नल युनिव्हर्सल हॉलिस्टिक या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत संपर्क साधत आहे. आजचा आपला विषय आहे थोडा खास, थोडा नाजूक, की गर्भसंस्कार केव्हा करावे? गर्भधारणेच्या आधी करावे की गर्भधारणेच्या नंतर करावे? तर हे बघा, आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे. तर आपल्याला माहिती आहे की शेती कशी केली जाते. सर्वात पहिले शेतकरी छानपैकी मशागत करतो. छानपैकी बीज निवडून तो शेती पेरतो आणि नंतर त्याची शेती चांगली कसदार आणि डौलदार पीक त्याच्या शेतामध्ये येतं. तसेच बाळ जन्माला घालण्याआधी शरीराची आणि मनाची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. मेडिटेशन असेल, अध्यात्म असेल, या मार्गातून आपल्या शरीराची, मनाची स्वच्छता करावी. नंतरच गर्भधारणेचा विचार करावा आणि गर्भधारणेआधी आपले बेबी डिझाइन करावे. बेबी डिझाइन म्हणजे आपल्याला आपल्या बाळाने काय करावे, मोठे झाल्यानंतर तो कसा असावा आणि त्याने तो कसा घडला पाहिजे, याचे सर्व विचार करून गर्भधारणा करावी. जेणेकरून बाळ मोठे झाल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जाणार नाही किंवा तुमच्या अपेक्षाचे ओझं त्याच्यावर पडणार नाही. कारण त्या बाळाला गर्भामध्येच सगळे संस्कार मिळतील आणि तुम्हाला जे हवे आहे ते त्याला गर्भामध्येच कळेल. तर तुमचे बाळ तुम्हाला जसे हवे आहे तसे पाहिजे असले तर गर्भधारणेआधी संस्कार करणे खूप गरजेचे आहे आणि डिझाईन बेबी करणे खूप गरजेचे आहे. जसे की तुम्ही घर बांधायला घेतात आणि घर बांधताना तुम्ही पूर्ण इंजिनिअरिंगकडून प्लॅन काढतात, की तुम्हाला बेडरूम कसा हवा आहे, किचन कसं हवं आहे, बेडरूममध्ये तुम्ही कुठे कोणती वस्तू ठेवणार आहे आणि किचनच्या वस्तू कुठे ठेवणार आहे. जसं तुम्ही पहिले डिझाइन करतात त्याप्रमाणे घर तयार करतात. तसेच तुम्हाला बाळाकडून काय हवं आहे, बाळाने मोठे झाल्यावर काय करावे, बाळ कसे घडले पाहिजे, यासाठी तुमच्या माइंड सेट पहिलेच तयार पाहिजे, की तुमचा बाळ कसा हवा आहे. त्याचा विचार करून त्याच पद्धतीने माइंड सेट करून बाळ जन्माला घालणे, याला योग्य पद्धतीने बाळ जन्माला घातलं जातं. बाळ जन्माला घालणे असं म्हटलं जातं. तर आपल्याला आपले छान, गोंडस आणि निरोगी बाळ हवे असले, तर सर्वात पहिले आपल्याला आपल्या मनाची, शरीराची स्वच्छता करून, बेबी डिझाइन करून नंतर गर्भधारण करावे. तर हा व्हिडिओ जेही महिला पाहत असतील किंवा पुरुष पाहत असतील, तर ते आई-बाबा होणार असतील आणि त्यांच्या महिलांच्या पोटामध्ये आता गर्भ असेल, तर त्यांनी नाराज न होता आजपासून आपण गर्भसंस्कार घ्यावेत. तर गर्भसंस्कारची विविध पुस्तकं आहेत, व्हिडिओ आहेत. मी सुद्धा हे क्लासेस चालू करत आहे. तसेच आपल्याला श्री स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा याबद्दलची माहिती मिळेल आणि आपल्याला हवे तसे बाळ आपल्याला मिळेल. म्हणतात ना ते, की शुद्ध बीजापोटी रसाळ बीज सॉरी शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. म्हणजे आपलं बीज जसं असेल, शुद्ध असेल, तर आपलं बाळही छानच असेल. आपण परिपूर्ण विचारांती बाळाला जन्म घालावा आणि हेच आपली संस्काराची आणि संस्कृतीची पद्धत आहे आणि ही योग्य पद्धत आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये सांगावे. आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.